करायला प्रयत्न केला की नाही? लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही? तर लाडक्या बहिणींसाठी प्रत्येक महिन्याला निधी देत असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी, ती पाहूयात। आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट जी आहेत। शिरसाट साहेब, व्हिडिओ व्हायरल होत आहेत, आत्ताच महेंद्र दळवी यांची देखील व्हिडिओ आलेली आहे। नेमकं काय शिवसेनेसोबत चाललंय काय? 1 वर्ष झालेलं आहे, तुम्ही देखील मंत्री झालेले आहेत, पालकमंत्री पद नाही, व्हिडिओ पण व्हायरल होत आहेत। व्हिडिओ व्हायरल होणे आजकाल ही फॅशन झालेली आहे। कुणाचाही व्हिडिओ काढा, कुठे व्हायरल करा। आता मला वाटतं की आपण बी एआयच्या माध्यमातून काही लोकांचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करावं। अरे काही काहीच राजकारण म्हणतात त्याला, हा नीचपणा आहे, राजकारणातला नीचपणाचा हा कळस आहे। अशा पद्धतीने एखाद्याला ब्लॅकमेल करणं किंवा एखाद्याच्या अंगावर शिंतोडं उडवणं हे ठीक नाही आहे। बाकीच्याने जर मग तुमच्यावर जर प्रश्न उपस्थित केले तर तुम्हाला अवघड होऊन जाईल, आणि म्हणून या पद्धतीचं राजकारण कुणीही कुणाबरोबर करू नये अशा मताचं मी आहे। मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर काय बोलणं झालं का? त्यांचं नेमकं या व्हिडिओबद्दल काय मत आहे किंवा या प्रकरणाबद्दल? नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी सुरू करतात। ते कोणती बातमी कॅज्युअली घेत नाहीत, त्यांना माहिती आहे का काय करायला पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना काय सांगणं याच्या पहिले त्यांची ॲक्शन सुरू असते। सामाजिक न्याय विभागाचा निधी जो आहे तो लाडक्या बहीण योजनेसाठी वळवण्यात येत आहे, कुठेतरी विकास कामांसाठी आपल्याला अडचणी येत आहेत का? नाही, सामाजिक न्याय विभागाचा दर महिन्याला मी देतो पैसे, दर महिन्याला मी निधी, माझं 410 कोटी रुपये दर महिन्याला माझी सह्या असते। उद्या उद्धव ठाकरे येत आहेत असं समजतंय, स्वागत करा, बँड लावूया। तर बघू शकतो आपल्यासोबत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट होते। उद्या उद्धव ठाकरे येत आहेत, त्यामुळे त्यांचं स्वागत करू, बँड लावू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि अनेक गोष्टींवर लाडक्या बहिणी योजनेसाठी जो निधी देखील वळवण्यात येत आहे त्याच्यावर मी स्वतः सही करतोय। आणखी महायुती सरकारने ठरवलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही सुरू राहिली पाहिजे, आणि त्यासाठीच कुठेतरी हा निधी 410 कोटी रुपयाचा दरमहा ते वळवताना जे आहेत दिसून येतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। ईव्ही वाहन चालकांना मोठा दिलासा मिळालाय। भरलेला टोल परत मिळणार आहे। GR लागू केल्यापासून भरलेला टोल हा परत